नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की फायनली आपल्यासमोर आता नवीन एक गोष्ट आली आहे. म्हणजे सायलीला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर आता जो महिपत इतके दिवस शांत होता, तो महिपत आता अक्षरशः एक मोठा चॅप्टर घेऊन येणार आहे. म्हणजेच महिपतची पोलखोल झालेली आहे. महिपत हा सायली आणि अर्जुन यांच्या विरोधात उठलेला आहे. त्याचप्रमाणे तो आता सगळ्यांच्या सोबत मिळून कशाप्रकारे सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. आणि जेव्हा रविराज आता तीर्थयात्रेला गेलेले असताना अर्जुन आणि सायली हे अगदी निश्चिंत असताना तिघंही गेम पलटणार आहेत. पहिला वार हा रविराजवर होणार आहे आणि प्रॉपर्टीसाठी रविराजला आता किडनॅप केलं जाणार आहे. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सगळेजण सायलीचं तन्वी म्हणून स्वागत करून खूप खुश असतात. सायली देखील तिच्या आनंदामध्ये खूप खुश असते, कारण की तिच्यासाठी घरातले सगळेजण एकत्र जमलेत आणि सगळे हा आनंद घेतात याचा तिला खूप मोठा आनंद असतो. म्हणजे घरात जे काही चालू आहे सगळं वातावरण अगदी आनंदी असतं. आणि त्यातच सायलीला समजतं की आता रविराज हा तिथे नाही आहे. म्हणजे रविराज तीर्थयात्रेसाठी केलेला आहे. तेव्हा हे ऐकून तिला जरासं वाईट वाटतं, कारण की किती काही झालं तरीही तिला तिचे वडील या क्षणाला खूप गरजेचे असतात. परंतु तिला सगळे घरातले जणी समजवतात की काळजी करू नको, तीर्थयात्रेसाठी गेलेत कारण की त्यांना त्यांची मुलगी परत मिळाली. आणि जर सायली ही तन्वी असल्याचं समजलंय म्हणून त्यांना इतका आनंद झालाय की ते तीर्थयात्रेला गेले. आता हे सगळं जेव्हा समजतंय त्याच वेळेला मग आता सायलीला एक गोष्ट लक्षात येते की आपण जे काही केलं आहे त्या सगळ्या गोष्टी आता फायनली म्हणजे समजल्यात ते की मी तन्वी आहे, म्हणूनच मग सगळ्या गोष्टी मला आनंदाने घेतल्या पाहिजे. घरच्या लोकांचा आनंदही माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे असा विचार आता सायलीच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि त्यामुळे सायली त्याच गोष्टींचा आनंदाने स्वीकार करत असते. तेव्हा कल्पना तिला समजवते की सायली बाळा, सगळं काही ठीक होणार आहे. आता रविराज एकदा की देवावरून आले ना, इतकी वर्ष ते देवाला गेले नव्हते, कारण की इतक्या वर्षांमध्ये सायली आणि तन्वी आणि प्रतिमा त्यांच्या आयुष्यात नव्हते. पण आता दोघीजणही आयुष्यात आल्यात, त्यामुळे जर ते तीर्थक्षेत्रासाठी गेले असतील तर ते खरंच खूप चांगलं आहे. आणि हे ऐकल्यावरती आता सगळ्यांना खरं तर आनंद झालेला असतो. नंतर मग आता प्रताप म्हणतो की हे बघ सायली, आता तू निश्चिंत राहा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. घरात जे काही वाईट मार्ग होते, सगळे वाईट लोक होते, ते आपल्या आयुष्यातून कायमचे निघून गेलेत. त्यामुळे काळजी करू नको. जसं आपला रविराज गेला आहे ना, तसं तो पुन्हा परत येणार आहे. त्याच्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आता सायलीला ती भेट आठवते रविराजसोबतची मंदिरामधली. म्हणजे रविराजला सायली ही मंदिरामध्ये घेऊन जात असते, परंतु त्याच वेळेला रविराज टाळाटाळ करत असतो. म्हणजे मला जायचं नाही आहे, माझी इच्छा नाही आहे, असं सगळं तो तिथे बोलत असतो. पण सायलीला त्यावेळेला आठवतं की सायली ही जबरदस्ती रविराजला घेऊन गेलेली असते, कारण की सायलीला रविराजची म्हणजे इतकी ओढ होती तेव्हापासूनच. म्हणजे ते माझे बाबा तेव्हा माझ्यासमोर असूनही मला समजलं नव्हतं, याचं तिला खूप वाईट वाटत असतं आतल्यात, की माझे वडील माझ्यासमोर असूनही तेव्हा मला का नाही दिसले, ते म्हणजे का माझ्यासोबत असं घडलं, हे सगळं तिला आता जाणवत असतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या मनातल्या मनात तिला त्रास होत असतो. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना कल्पना आणि प्रतिमा सायलीसोबत असतात. सायली जराशी हळवी झालेली असते. तेव्हा प्रतिमा तिला समजावते की हे बघ सायली बाळा, तू अजिबात कसलाही विचार करू नको, सगळं व्यवस्थित होईल, तू फक्त काळजी करण्याचं कारण करू नको, सगळं ठीक होणार, असं ती तिला आत्ता समजावते. त्यानंतर मग आता घरात सगळेजणं आईस्क्रीमचा प्रोग्राम करतात. पूर्णाजी आणि बाकीच्या सगळ्यांनाही आईस्क्रीम दिल्यानंतर सायली देखील आईस्क्रीम खात असते. आता त्याच वेळेला मग मधुभाऊंचीही आठवण सायलीला येत असते. सायलीला असं वाटत होतं की आता यावेळेला माझे वडील माझ्यासोबत असते तर, म्हणजे तिला कुठेतरी मनाकडे रविराजची अशी खूप आठवण येत असते. परंतु तिला ते सगळीकडे कुठे बोलून दाखवता येत नसतं, कारण की जर बोलले तर परत प्रतिमाला किंवा कोणाला वाईट वाटू शकतं, यासाठी ती या गोष्टी टाळत असते. नंतर मग सायली म्हणते की अर्जुन सर, आपण जर मधुभाऊंकडे गेलो तर मला ना मधुभाऊंना भेटण्याची खूप इच्छा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नको काळजी करूस, हवं तर आपण उद्याच मधुभाऊंना भेटून येऊया, तू चिंता करू नकोस. असं म्हटल्यावर आता सायलीला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे प्रियाने हे जे काही जो सायलीचा आनंदाचा व्हिडिओ, म्हणजे सायलीचं जे कौतुक झालं आहे घरामध्ये, तो व्हिडिओ पाहिलेला असतो. आणि तो व्हिडिओ पाहून तिला अक्षरशः मनाकडे खूपच राग येत असतो. काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. तिची फक्त चिडचिड सुरू असते. आणि हे सगळं होत असताना आता
सचिन तिला समजवतो की तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी नक्कीच करूया. तेव्हा मग ती म्हणते की काय काय करायचं इथे, मी आतमध्ये जेलमध्ये राहून काय करू हेच मला समजत नाही आहे, मला या सगळ्या गोष्टींचा खरंच खूप जास्त राग येतो आहे. त्याच वेळेला मग आता महिपत हा खरं तर सचिनशी बोलतो आणि सचिनला सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग सांगतो. तो त्याला म्हणतो की आतापर्यंत मला असं दाखवायचं होतं की मला म्हणजे कोणाचीही काही येता पडलेली नाही, परंतु सायली आणि अर्जुन यांचा विध्वंस केल्याशिवाय मी गप्प बसू शकत नाही आणि सायली आणि अर्जुन यांचं आयुष्य पूर्णपणे संपलं पाहिजे. तर आता सचिन हा म्हणतो की अण्णा आपल्याला यासाठी आता भेटायला पाहिजे सायली प्रियाला जाऊन, म्हणजे प्रियालाही दाखवलं पाहिजे की आपण तिच्यासोबत आहोत आणि लवकरच आपण प्रियाला देखील बाहेर काढू, त्यातही काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा महिपत म्हणतो की हो, मी पण प्रियाला बाहेर काढण्याचा नक्की प्रयत्न करणार, कारण की जर ते सायली आणि अर्जुन यांना खऱ्या अर्थाने संपवायचं असेल तर त्यामध्ये ती प्रिया आपल्याला खूपच गरजेची आहे, कारण की ती जखमी वाघीण आहे आणि तिला जसं जसं आता समजत जाईल की तिचे सगळे अधिकार त्या घरातले संपणार, तसं तसं ती आता गप्प बसणार नाही. ती लवकरात लवकर याबद्दल काहीतरी ॲक्शन घेणार आहे हे नक्कीच. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी मनापासून कराव्या लागतील. तर दुसरीकडे आता महिपत हा विचार करतो की मी सुरुवातीला जाऊन नागराजला भेटतो आणि महिपत हा जेलमध्ये आता म्हणजे सचिनच्या मदतीने आलेला असतो. जे तिकडचे सगळे हे असतात इन्स्पेक्टर, ते सगळ्यांच्या मदतीने सचिन त्याला घेऊन आलेला असतो नागराजला भेटवण्यासाठी. आता एका स्पेशल रूममध्ये महिपत आणि नागराज दोघंजणही बोलत असतात. आता नागराज आल्याबरोबर महिपतला म्हणतो की महिपत, तुला इतक्या दिवसानंतर आज आठवण आली होय रे नागराजची, म्हणजे काही बोलायचं तर एरवी नागराज शेठ म्हणून तू बोलायचास, पण आता मी ऐकलंय तू खरंच खूप मोठा बाबा झालायस ते. तेव्हा मग आता महिपत त्याला म्हणतो की हो, मी बाबा झालोय खरं, परंतु लोकांच्या नजरेच, पण तुझ्यासाठी अजूनही मी महिपतच आहे आणि तू माझा नागराज शेठ आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला दुश्मन आपण विसरलेलो नाही. सायली आणि अर्जुन दोघं आपला दुश्मन आहे, त्यामुळे आपण काहीही केलं तरीही सायली अर्जुनला संपवायचं म्हणजे संपवायचंच आणि त्यासाठी एक 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 प्लॅनिंग करायची आहे. आणि मेन म्हणजे मला आता त्या प्रियाला भेटायचे, त्या प्रियाला भेटूनच सगळं काही ठरवलं पाहिजे. तर आता पोलिसांच्या म्हणजे पोलीस तिकडे नसतानाच तिथे प्रियाला देखील आणलं जातं आणि महिपत हा प्रियाला समोर बघतो आणि तिची अगदी बेकार हालत झालेली असते. तेव्हा मग आता तो म्हणतो की काय अगं बाई बबली लोखंडे, ही काय हालत झाली तुझी, खरंच मला तर एकदम विचित्र वाटते तुझ्याकडे बघून. काय तुझा तो दरारा होता तन्वी म्हणून त्या घरामध्ये सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या, आणि आता आता काय तुझी हालत झाली. तेव्हा मग प्रिया म्हणते की हो, ती हालत ना फक्त आणि फक्त त्या सायलीमुळे झाली आणि त्या सायलीला मी आता सोडणार नाही. जोपर्यंत ती सायली म्हणून जगत होती, सुखात होती, पण आता ती तन्वी म्हणून जगणार, त्यामुळे मला आता काही झालं तरीही तिला जिवंत सोडायचं नाही आहे. हे ऐकल्यावर आता इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. मग सचिन म्हणतो की अण्णा आता बोला पुढे काय बोलायचं ते, तिच्यासमोर पण धमाका होऊन जाऊन दे. तेव्हा मग महिपत म्हणतो की हे बघ, तुझी ही जी काही हालत केली आहे त्याचा बदला तुला घ्यायचा आहे ना बबली लोखंडे उर्फ प्रिया. तेव्हा ती म्हणते की हो, बदला तर मला घ्यायचा आहे, मी इथे अडकली आहे म्हणून. महिपत म्हणतो की काळजी करू नको, इथून तुला सोडवण्याची काम माझे आहे, पण तुला जे जे काही होत राहील ते आम्ही अपडेट देत राहू. आणि मेन म्हणजे आता आपण एक किंवा दोघं नाही आहोत, आपण तब्बल सगळेजण आहोत. नागराज आहे, मी आहे, सचिन आहे आणि त्याचप्रमाणे हा राकेश आणि तू, आपण 5 जण मिळून पूर्णपणे त्या सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाची वाट लावायची आहे. तेव्हा मग आता लगेच सचिन म्हणतो की हो, पण डॅड एक गोष्ट लक्षात ठेवा, ती प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. त्याचबरोबर इथे आता महिपत आणि सचिन हा राकेशला सांगतो की तू एक काम कर, तू तिकडे कोणालाही काहीही संशय येऊ देऊ नकोस, म्हणजे तुझं हे जे काही वागणं आहे एकंदरीत कशाच्याही बाबतीत तिकडे संशय येऊ देऊ नको, कारण की तू आमच्या टीममध्ये आहेस, जरा जपून राहा. आणि नागराज म्हणतो की हो, तुझी ती आई ना एक नंबरची चॅप्टर आहे, दिसते साधीभोळी पण पक्की चॅप्टर आहे, त्यामुळे लक्षात ठेव, जराही कोणाशी फोनवर बोलशील काय बोलशील तर नीट लक्ष द्यायचं, आजूबाजूला कोणी नाही ना याची खात्री केल्यानंतरच मग फोनवर बोलायचं, समजलं. आणि कोण मागे आहे काय आहे, कारण सायली अर्जुन हे दोघंजणही खूप खरं तर हुशार आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल व्यवस्थित. महिपत म्हणतो की हो, तेवढं करेलच तो, नागराज शेठ तो तुमचा मुलगा आहे. तेव्हा मग आता सगळं काही राकेश ठरवतो आणि मग पुढचा प्लॅनिंग यांचा असा असतो की पुढे काय करायचं ते घरातल्या अंदाजावरून ठरवायचे. त्यामुळे मग आता तेवढ्यातच राकेशला फोन येतो सुमनचा आणि सुमन विचारते की राकेश, अरे कुठे आहेस तू, म्हणजे राकेश विचारतो की का गं, काही एमर्जन्सी आहे का. तेव्हा मग सुमन म्हणते की तसं नाही रे, म्हणजे घरात कोणीच नाही आहे ना पुरुष माणूस. तेव्हा तो म्हणतो की काका कुठे गेले. तेवढ्यातच ती म्हणते की अरे ॲक्च्युली भाऊजी
तन्वीचं सगळं समजल्यानंतर तीर्थयात्रेसाठी केले आहेत देवाला, म्हणून ते येणार नाही आहेत. मग आता हे ऐकल्यानंतर सगळ्या जणांना मोठा चान्स असतो. जे काही ऐकत आहेत त्यामुळे त्यांना अगदी सगळ्यांचे डोळे एकमेकांकडे फिरतात आणि फायनली हाच तो चान्स आहे रविराजच्या बाबतीत काहीतरी करण्याचा. कारण की जर बाहेर गेलेली व्यक्ती एकटी आहे तर नक्कीच त्या बाबतीत काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं, असं ते सगळे आता ठरवतात. आणि मग महिपत म्हणतो की हीच ती वेळ, हाच तो क्षण, आता आपल्याला रविराजला उचलता येऊ शकतं आणि रविराजपासूनच आपण सुरुवात करूया. तेव्हा मग नागराज म्हणतो की हो, कारण की ती सगळी प्रॉपर्टी जी आहे ती माझ्या नावे करण्यासाठी रविराजच गरजेचं आहे आणि काही झालं तरी रविराजला ब्लॅकमेल करून आपण ती प्रॉपर्टी घेऊ शकतो. सायलीला मारू किंवा काही करू असं सांगून त्याला ती प्रॉपर्टी घेता येऊ शकते, असं म्हणून आता इथे सगळेजण ठरवतात की जिथे रविराज गेलाय तिथे जायचं. आणि सुमनला तो मेसेज देतो की आई, मला ॲक्च्युली बाहेर यायला लागले मित्राबरोबर, त्यामुळे प्लीज जरा तुम्ही दोघी एकटे थांबा, नाहीतर एक काम करा, तुम्ही सुभेदारांकडे जा, असं सांगून तो तिथून फोन कट करून टाकतो. पण इथे सायलीच्या मनामध्ये मात्र खूप चिंता सुरू असते. तिला तिच्या आपल्या बाबांबद्दल खूप अशी काळजी वाटत असते. म्हणजे तिचं मन काहीतरी वेगळंच सांगत असतं की मला माझे बाबा कधी भेटणार आहेत. म्हणजे आजच तर कळलं आहे मला, म्हणजे थोड्या दिवसांपूर्वी, पण आज सगळे एकत्र आहेत असे तर मला विचित्र वाटतंय. सायलीचं मन तिला वेगळेच काहीतरी संकेत देत असतं. तर दुसरीकडे आता राकेशचं ठरलेलं असतं की काहीही करून आपण आता रविराजला शोधायचं. तर रविराजचा पत्ता शोधून राकेश आणि बाकीचे सगळे म्हणजे रविराजला शोधतात. आणि सुरुवातीला राकेशनं जाता सचिन आणि महिपत दोघंजणही रविराजला किडनॅप करण्यासाठी त्यांच्या माणसाबरोबर जातात आणि महिपतचे गुंड या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आता महिपतचे गुंड हे मिळून रविराजला एका गोडाऊनमध्ये ठेवतात आणि त्याच वेळेला तिथे सचिन आणि बाकीचे सगळेजण असतात. रविराजला बेशुद्ध केलेलं आहे आणि रविराजकडून प्रॉपर्टीवरती सह्या घेण्यासाठी राकेशने हे सगळं कळून आणले. आणि प्रॉपर्टीवरच्या सह्या आता रविराज करू शकेल का आणि नेमकं तो पुढे काय काय घडणार आहे, रविराजच्या बाबतीत आता तिघंजणही काय निर्णय घेतील आणि बिचारा सायलीचं पुन्हा काय होणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.